शेतकरी मित्रांनो राम राम. आपण आज जे व्हिडिओ करणार आहोत हा म्हणजे चांगल्या झाडाचं सगळे करतात, पण गेलेलं मेलेलं झाड कसं सुधारलं यावर हा व्हिडिओ असणार आहे आणि अल्प खर्चामध्ये, कारण की जीवाणू आधारित शेती असलेला हा व्हिडिओ आहे. जर आजूबाजूला बघत असाल तर एकदम हे सगळे जो बाग आहे हा संत्रा बाग आहे. अकोल्यामध्ये, अकोट तालुक्यामध्ये आपण बेलूर या गावी आहोत. आणि जर बघत असाल तर हा जो झाड आहे ह्या झाडाचं तुमच्या लक्षात येईल की ह्या फांद्या कट केलेल्या आहेत. आणि जर जवळ सुद्धा आलात तर या ठिकाणी सगळ्यात मोठा मोसंबीचा आणि संत्र्याचा जो प्रॉब्लेम आहे डिंक्या, हा डिंका या ठिकाणी तुम्हाला दिसतो येऊन गेलेला आणि साल नवीन आलेली सुद्धा दिसते. म्हणजे आपल्याला या व्हिडिओमध्ये आपली बागा वाचवायच्या कशा, जमीन समृद्ध करायची कशी, एक थोडक्यामध्ये या शेतकऱ्यांनी हा जो बाग आहे हा बाग काढायचा निर्णय घेतला आणि अचानक मग असं काय झालं, त्यांनी काय बदल केले तेही अल्प खर्चामध्ये, जेणेकरून त्यांचा बाग हा वाचला आणि त्यांनी तो निर्णय जो त्यांचा होता तो आता रद्द केलेला आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सविस्तर होणार आहे, सविस्तर बघा. तुमच्याकडे मोसंबी असेल, लिंबूवर्गीय कुठलंही झाड असेल किंवा फळबाग असेल, जमिनीवर तुमचं काम असेल किंवा झाडावर तुमचं काम असेल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार फायदेशीर राहील. तर शेतकरी मित्रांनो राम राम. माझं नाव दीपक आसाराम बुनगे. आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. नक्कीच आपण जर नवीन असाल तर फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भाऊंची आपण ओळख करून घेऊ. भाऊ राम राम. राम 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 राम. माझं नाव अजित मंगळे, राहणार बेलुरा, तालुका अकोट, जिल्हा अकोला. माझं बोला बोला बोला. माझं 6 एकर क्षेत्रफळामध्ये संत्र्याची बाग आहे. बरं. 800 झाडांची. तर माझं आता तरी समजा संत्र्याची बाग लावून आता 6वं वर्ष लागलं समजा. तर पहिल्या वर्षीपासून जसं समजा आम्ही ट्रीटमेंट सुरू केली होती तशी रासायनिक पद्धतीनं ट्रीटमेंट सुरू केली होती झाडाची. पण ते आता बाकीची पण आपण दाखवू झाड. हां बोला. तर बाकीचं समजा जे आता म्हणजे पहिले जे रासायनिक खतं वगैरे हे तेच वापरले, रासायनिक जे समजा पेस्टिसाईड वगैरे हे ते वापरले, मागळे बुरशीनाशक वापरले. पण त्यानं जे रिझल्ट आले नाहीत ते आम्हाला बायोरिचनं आणि अल्ट्रासीनं भरपूर रिझल्ट आले. बरं. आता आमच्या बगीच्यात सगळ्यात मेजर प्रॉब्लेम म्हणजे डिंक्या होता, फायटोप्थोरा डिंक्या होता. माझा बगीचा म्हणजे आता दिसतंय आपल्याला. तुम्ही याच्या अगोदर पूर्ण रासायनिक शेती केली होती का मग? रासायनिकच. बरं. आणि जैविकच्या आधारे ह्या बायोरिचच्या आधारे जी तुम्ही शेती करताय ही किती दिवस झाले आता करताय? आता तरी समजा आम्हाला होऊन राहिले 7 ते 8 महिने होऊन राहिले समजा. फक्त 7-8 महिने. 7-8 महिन्यामध्ये आमच्या बगीच्यात भरपूर फरक पडला. आणि बुरशी जेवढे जे आजार होते आपल्या याच्यातले पानामधले म्हणा, खोळामधले म्हणा, जमिनीतले फायटोप्थोरा डिंक्या, हा पूर्ण असा आमच्या बगीच्यातला पूर्ण नाहीसा होऊन राहिला आता. नक्की. तर भाऊंनी जे केलं यासाठी ते तिथं ड्रम वगैरे स्लरी आहे ती तुम्हाला दाखवतो. आणि आमच्या फवारणीची जी पद्धत आहे सर, हा इथं नळी पण दिसते नाही का? आमची एसटीपीनं पूर्ण फवारणी आहे. बरं. ही किती फुटाची नळी तुमच्या पूर्ण क्षेत्रावर? 700 फुटाची फवारणीची नळी आहे. बरं. तर ही तुम्ही पूर्ण क्षेत्रावरती फवारून घ्या? पूर्ण क्षेत्रावरती फवारून घेतो आम्ही. बरं. आता ही फवारणी ज्या करता तुम्ही, ही फवारणी एक चांगली गोष्ट आहे बरं, पण की तुमच्या प्रत्येक झाडावरती डिंक आलेला होता आणि हा डिंक आणि ह्या काड्या तुम्हाला दिसतात. तर हे कट केलेले दिसतात, इथं नवीन आलेली पालवी दिसते तुम्हाला. आणि हा जो डिंक आहे हा डिंक जाऊन साल सुद्धा आलेली दिसते. याला बोर्डो पेस्ट लावायची गरज नाही. भरपूर शेतकरी मी पाहिले ज्यांनी बोर्डो पेस्ट लावणं सोडून दिलं आणि याचा खर्च जो फवारणीचा आहे तो फवारणीचा खर्च बायोरिच फक्त फवारला जातो या डिंक्यासाठी. तर त्याचा खर्च जो आहे तो नाममात्र खर्च आहे, जवळपास नाही म्हणलं तरी पैशाच्या घरात येईल. 1-2 पैसे 10 पैसे असा खर्च येईल. बरोबर. बस. कारण की तुमच्याकडं गुळाचा खर्च 200 लिटरला तुम्हाला होतो. 200 लिटरला आणि एका झाडाला फवारणीमध्ये जास्तीत जास्त एक 100-200 ml खोडालाही लागत असं बायोरिच. बरोबर ना? बायोरिच म्हणजे आता 200 लिटरच्या टाकीला 2 किलो गुळ लागते. बरोबर आहे. 2 किलो गुळाचाच खर्च 100 रुपये येते समजा. 100 रुपये पकडा आपण. जास्तीत तुम्ही जर जवळ आलात तर प्रत्येक झाडाला हा प्रॉब्लेम आहे. या दाखवू आपण. म्हणजे हे काही झाकलेलं नाही, इथून पूर्ण स्त्राव चालू होता आपला. हे जे सुकलंय आता आणि ही नवीन साल सुद्धा तुम्हाला, हे जे साल आहे ना हे पूर्ण नवीन साल येऊन राहिले आता. इथं पण डिंक आहे बरं, इथं पण डिंक होतं. तर ह्या जे कारण आहेत, ह्या कारणांनी संत्रा बेल्टमध्ये, मोसंबी पट्ट्यामध्ये सगळे शेतकरी हैराण परेशान आहेत. आणि एक झाड नाही असं की ज्या या पूर्ण कालावधीमध्ये त्यांचं, आता हे तुमचं डायरेक्ट मधली जी फांदी आहे ही मधली फांदी तुम्हाला ही डिंक पूर्ण आलेला दिसतो. आणि आता जो आहे आता हे खपले काढले आपण या साली, आणि आता नवीन साल आलेली तुम्हाला लक्षात दिसत असेल. बोर्डो पेस्ट कुठेही लावलेलं नाही. नाही म्हणजे याचा अर्थ कामच पडत नाही. बोर्डो पेस्टचं काम पडलं नाही.
तर सगळ्यात मोठं बोर्ड पेस्ट लावायचं म्हणजे वर्षात 2दा लावायचे. हो त्याचा होणारा खर्च फार लय मोठा. खर्च, मजुरी, त्याचा पीएच बिघडल्यानंतर परत खोडाला त्रास होतो. हो हो हो. बरं, आता हे जे बायोरिच अल्ट्रा सी एवढं तुम्ही चमत्कारिक द्रावण जे म्हणताय, हा. बरोबर, तर हे बायोरिचचं प्रमाण कसं वापरता येतं? हे आता 1 2 3 4 5 आणि 6 ड्रम केले, म्हणजे 1200 लिटर. 1200 लिटर. तर भाऊ, आता हे जे 1200 लिटर आहे, तर 1200 लिटरमध्ये खर्च किती होतो, याच्यासाठी काय काय करता आणि कशा प्रकारे मारता, संत्र्यावरती कशा प्रकारे मारले जातात, ते जरा सविस्तर सांगा. आता या 200 लिटर टाकीमध्ये आम्ही पहिले घेतलं 180-185 लिटर पाणी, बरोबर, आणि हे जे गठोळं बांधलेलं दिसते याच्यामध्ये, हो हो, या गठोळ्यामध्ये 10 किलो शेण घेतलेलं आहे. बर, एका गठोळ्यामध्ये, आता हे 2 गठोळे गेले मी 5-5 किलोचे, हो, तर हे एका गठोळ्यामध्ये 10 किलो शेण घ्यायचं, बर, 2 किलो गुळ टाकायचा बर, चांगला, हो, आणि आपला 1-250 ml ची बायोरिचची बॉटल टाकायची. बर, म्हणजे त्याने काय होते, त्यानं ते पूर्ण मल्टिप्लाय होते. आणि 1 लिटर देशी गाईचे गोमूत्र घ्यायचे, बर, 1.25 लिटर हे नाही, बर, 1 लिटर, 200 लिटरला 1 लिटर, 1 लिटर बर, गोमूत्र बर, देशी गाईचं, बर. ते टाकल्यानंतर 72 तासात आपलं बायोरिच तयार होऊन जाते. बर. हे असे याच्यात बुडबुडे येतात हे बोटाला. पूर्ण बुडबुडे येतात, बघू शकता तुम्ही, बरोबर. एकदम पूर्ण हे. आणि याच्यात जे पूर्ण जे जीवाणू आहेत, हो. हे पूर्ण बुरशीजन्य जीवाणू आहेत, बरोबर, म्हणजे बुरशीचा आपल्या जमिनीत जाऊन पूर्ण नाश करतात. बरोबर, हा, आणि आपण याची फवारणी झाडावर करू शकतो आणि खाली टाकू शकतो. हो, हो. आणि याच्यासोबत जर तुम्ही अल्ट्रासी टाकलं याच्यात, बरोबर, यांचंच आहे तानाजीराव घाटगे साहेबांचंच एक अल्ट्रासी आहे, हो. त्या अल्ट्रासी टाकल्यानंतर 100% रिझल्ट वाढून जातात अजून. तर ह्या 200 लिटरचा खर्च, हा. आता हे जे द्रावण तयार झालं एकदा, हे द्रावण तयार झाल्यानंतर याचं कल्चर तुम्हाला 4 महिने टिकवायचे. हा, 4 म्हणजे महिने. यातलं 5 लिटर काढून ठेवायचं आणि ते 5 लिटर नंतर प्रत्येक ड्रम मध्ये टाकून आपल्याला ते वाढवता येतं. हा, म्हणजे विरजन लावू शकतो हा, आपण, जसं म्हणजे- दह्याचं कसं विरजन लागते हा, तसं याचं विरजन लागतं. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे यांनी एकदा आणल्यानंतर ते तुम्हाला कितीही शेतकऱ्याला, मित्र परिवाराला हा, आसपास किती देता जणांना येतं आणि ते त्यांनी दिलेलं आहे. हा हा हा. तर पावशेरच्या बाटली या 300-350 रुपयाची टाकल्यानंतर हे हा. आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस त्याचा खर्च निघन नव्हती किंवा 0 होतो. मग राहिलेला खर्च फक्त गुळाचा. गुळाचा या इकडून, तर गुळाचा खर्च जो आहे, तो गुळाचा खर्च किती आपल्याला? 2 किलोचा समजा काय 80 रुपये, 70 ते 80 रुपये. 80 रुपये. म्हणजे 80 रुपयामध्ये आपल्याला शेण आपलं घरचं राहतं, जे की 20 किलो, 15 ते 20 किलो, हा. 1 लिटर गोमूत्र ते घरचंच आहे. राहिले 2 किलो गुळाचा प्रश्न, तर तो आपल्याला विकत आणणं आहे. तर 70-80 रुपये त्याचा खर्च होणार आहे. आणि 70-80 रुपयामध्ये तुमचं 200 लिटरचा बॅरल हा तयार होतो. बरोबर. बरोबर ना? आणि तुम्ही ह्या झाडाला, आता तुमचे गेलेले झाड होते ते सुधारले तुम्ही. सुधारले. चला या झाडं पण बघू आपण बोलता बोलता. तर तुम्ही जर बघत असाल ना, प्रत्येक झाडाच्या खाली तुम्हाला हे शेण टाकलेलं दिसतंय. हो हो. तर हे शेण कुठलं आहे? तर हे हे आपलं वापरलेलं शेण जे आहे ना हे? वापरलेलं शेण आहे. हो. हे शेण या ठिकाणी आपल्याला टाकलेलं त्यांनी दिसतंय, म्हणजे घोडा मैदान समोर. हा. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हे टाकलेलं आहे, कारण की त्यांच्याकडे हे घरची शेण गाय. वापरलेलं आहे. आणि हे आता आजूबाजूला प्रत्येक सगळ्या झाडाखाली टाकलेलं आहे. हो हो हो. तर आता जर बघत असाल तर झाडं जर तुम्ही काढायचा निर्णय हा घेतला होता म्हणजे, हो हो. तर इथं काय लावायचं तुम्हाला? काही झाडं तर गेले होते ना आमचे, हे जे आहे की नाही, आता इथे हे झाड गेलं होतं, बायोरिच वापरायच्या पहिले गेलं हे. जर बायोरिच बायोरिचच्या वेळेस जर या झाडाला बायोरिच भेटलं असतं तर हे झाड नक्कीच टिकलं असतं, हे झाड तुमचं वाचलं असतं. वाचलं असतं. पण हे रासायनिक न गेलं, याच्यावर मागळ्या कंपनीची औषधं मारली मी, सगळंच केलं, बरं. पण हे झाड गेलं. आता ते जर बायोरिच याच्यावर आलं असतं तर आपलं हे झाड राहिलं असतं. बरं, तुम्हाला खर्च जर सांगायला ठरवला तर तुमचा रासायनिक मध्ये खर्च हा मलाही माहिती प्रचंड आहे. हा. जर आपण रासायनिकचा आणि ह्या बायोरिच अल्ट्रासीचा जर तुलना केली हा, हा, हा. तर तुम्हाला फायदेशीर काय वाटतं आणि खर्च किती टक्के कमी झाला का जास्त वाढला? खर्च हा आमचा 75% कमी झाला बरं, आजच्या तारखेत. बरं, आणि एका 200 लिटरला जो रासायनिकचा खर्च होता तो 1,500 रुपये ड्रम होता, 1,500 ते 2,000 रुपये ड्रम. बरं, 2,000 रुपये ड्रम होता तो. आता आज आमचा 200 लिटरचा ड्रम 600 रुपयात होऊन राहिला. बरं. ते अल्ट्रासी टाकल्यानंतर बरं, जर फक्त बायोरिच वापरलं तर तो तुमचा 80 रुपयाला ड्रम पडते. बरोबर, शेण तर फुकट झालं आणि गोमतीरही तसं झालं. बरोबर. आणि राहिला मग विषय याचा आपला गुळाचा. गुळही समजा आपला गुळ 80 रुपयाचा झाला 2 किलो, तर एखादं याला समजा 80 रुपये ते आणि 500 रुपयाचं अल्ट्रासी, असे पूर्ण समजा 600 रुपये बघलो आपण. बरं, 600 रुपयात आपल्या चांगल्या प्रकारचे रिझल्ट येऊन राहिले आपल्याला. तर संत्र्याला तुम्ही देत असताना तुम्ही फवारता किती दिवसाला?
हे आमचं आता स्वस्तात पडून राहिलं तर आमचं 15 दिवसाले 8 दिवसालेच चालू आहे. त्यात पाणी टाकायचं नाही, पाणी टाकायचं नाही, निखळ मारायचं. निखळ बरोबर. पूर्ण झाड आम्ही या स्लरीनं पूर्ण झाड धुवून काढतो, खोडं बिडं सगळं धुवून काढायचं. पूर्ण धुवून काढतो. आणि खालूनही आमचे जे नळ्या वगैरे टाकेल्या त्याने सोडणं सुरूच असते आमचं. आता तर आमचं सध्या तणाव आहे. फवारताना तुम्ही ज्यावेळेस फवारायचं त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्ही अल्ट्रासी किती टाकता एका ड्रमला? अल्ट्रासी आम्ही टाकतो ते 500 ml, अर्धा लिटर. अर्धा लिटर. बरोबर. हा. आणि ज्यावेळी तुम्ही जमिनीतून देता हा. तर एका एकरला 200 लिटर वरून गेलं. हा. बरोबर. हा. आणि 200 लिटर खालून गेलं. तर त्याच्यामध्ये अल्ट्रासी किती टाकता? ते आधी 500 ml, 500 आणि 500 1 लिटर. 1 लिटर म्हणजे तो खर्च 1000-1200 रुपये. तो 1000-1200 रुपये तो एकरी. हा. आणि बाकी बायोरिजचा खर्च जो तुम्हाला सांगितला मी की तो फक्त गुळाचा खर्च आहे. तो शून्यात खर्च आहे म्हणजे असं म्हणलं नाही समजा. तर अशा प्रकारे शेती शेतकरी करत आहेत आणि अशा प्रकारे त्यांचे झाडं जे तर तुम्ही जर बघत असाल तर आता तोडून टाकण्याचा जो बगीचा होता तर ते एक झाड दाखवू आपण या इकडं. हा. तर तोडून टाकायचा जो बगीचा होता तो कशा प्रकारे वाढला आणि कशा प्रकारे त्याची आता ग्रोथ झालेली आहे. आता हे झाड चमक बघू झालेली शकता आहे. तुम्ही. तर हे झाड खराब झालं होतं पूर्ण. हे पूर्ण काढूनच टाकायचं होतं ना. हो. कारण की याचं सगळं स्ट्रक्चर दाखवतोय काय याची परिस्थिती झालेली आहे. आणि आज जर बघत असाल तर याची जी पाण्याची नवती आहे, याची नवती तुम्ही बघत असाल तर ही कशा प्रकारे, याच्यावर कोणताच रासायनिकचा फवारा नाही. याच्यावरती रासायनिकचा कोणताच फवारणी नाही, बुरशीनाशक नाही, कोणत्याच बोर्डो कंपनीचं पेस्ट काहीच पण नाहीये. हा, बोर्डो पेस्ट पण नाही. तर बोर्डो आज पेस्ट लावायचंच काम नाही. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा आजचा व्हिडिओ तुम्हाला अगोदरच मी सांगितलं आलेल्या झाडांचा नाही तर जात असलेल्या झाडांचा होता की जे त्यांचा बाग आता वाचलेला आहे. तर त्यांचं फार मोठं नुकसान होतानाही टळलेलं आहे. कारण की 5-6 वर्ष बाग किती वर्षाचं आहे म्हणले? हे आता 6वं वर्ष आहे बघ. याच्या अगोदर काही उत्पन्न काहीच नाही. उत्पन्न याच्या पहिले आम्ही काढलं नाही. हा. आणि आता म्हणजे आमच्या इथं हा जो उमरा उत्पन्न belt आहे, घ्यायचं ना तुमचं झाड मरायचं. हा, तेच ना. आमचा जो बेल्ट आहे ना, बेल्ट जास्तीत जास्त 5व्या वर्षानंतरच बगीचा घेणं सुरुवात करतात. पण 5व्या वर्षापर्यंत आमचा बगीचा जायच्या कंडिशनवर आला होता. जर तुम्हाला जर बाग वाचवायची असेल तर आपल्या जमिनीवरती आपल्या सूक्ष्मजीवावरती काम होणं गरजेचं आहे आणि ते आपण दाखवायचा प्रयत्न करतोय. तर आपण नक्कीच याचा विचार करावा अशी विनंती करतो. आणि भाऊनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली. आणि घोडा मैदान पुढं जे आपण म्हणतो की सरळ तुम्हाला मी दाखवतो झाडं कशी आहेत, जात असलेली झाडं आणि सुधारत असलेली झाडं, हे फार महत्त्वाचं आहे. कारण की आपण नुसतं सांगत असणं आणि प्रॅक्टिकल इन थेअरीचा फार फरक पडतो आणि त्याच्यामध्ये शेतकरी फार बेजार होतो. पण आज जर बघत असाल तर हा गेलेला बाग यांचा वाचवायचं काम आता भाऊनी केलेलं आहे. तर भाऊ फार चांगली माहिती आणि दिशा दिली भाऊ. त्याबद्दल आपलं धन्यवाद, आभारी आहे. राम राम. राम राम. राम राम.